वंदे मातरम कसे आले, इतिहास काय आणि वाद का सुरू आहे? मित्रांनो, वंदे मातरम हे दोन शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो भारताचा स्वातंत्र्य लढा. ब्रिटिशांविरुद्ध घोषणा देणारे हजारो भारतीय आणि हातात तिरंगा आणि ओठांवर एकच आवाज, तो म्हणजे वंदे मातरम. पण तुम्हाला माहितीये का, हे गीत नेमकं कोणी लिहिलं, ते पहिल्यांदा कधी गायलं गेलं आणि स्वातंत्र्य लढ्यात त्याला एवढं महत्व कसं मिळालं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वंदे मातरम वरून पुन्हा वाद का सुरू आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जवळपास 150 वर्ष मागे जावं लागेल. वंदे मातरमचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली साहित्यिक अत्यंत महत्वाचे लेखक होते. वंदे मातरमची रचना 1870च्या दशकात साधारणतः 1875 मध्ये झाली. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, 1875 ही रचना झाल्याची तारीख आहे, त्याचे प्रकाशित रूपांतर नंतर आले. हे गीत पुढे बंकिमचंद्रच्या प्रसिद्ध आनंदमठ या कादंबरीमध्ये समाविष्ट झाले. ही कादंबरी 1882 मध्ये स्वतंत्र पुस्तकात प्रकाशित झाली. गीताचे सुरुवातीचे प्रकाशन हे बंगदर्शन या नियतकालिकेशी संबंधित आहे. वंदे मातरम या शब्दाचा साधा अर्थ असा की हे मातृभूमी तुला वंदन. इथे माता म्हणजे भारतभूमी, म्हणजेच मातृभूमीला आईच्या रूपात पाहण्याची कल्पना या गीताच्या केंद्रस्थानी आहे. पण वंदे मातरमचा इतिहास समजून घेताना आनंदमठ समजून घेणे महत्वाचं आहे. आनंदमठ हे केवळ कथा किंवा साधी साहित्य कृती नव्हती, तर ती ब्रिटिश पूर्व बंगालमधील सामाजिक स्थिती आणि राजकीय स्थित्यांतर यावर लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीमध्ये मातृभूमीचे रूपक अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात आलेले आहे. आणि म्हणूनच वंदे मातरम हे केवळ साहित्य गीत राहिलं नाही, तर हळूहळू राष्ट्रवादाचं प्रतीक बनलं. आता येतो सर्वात महत्वाचा टप्पा, तो म्हणजे 1896चा. कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरम गायली. ही घटना अत्यंत महत्वाची आहे, कारण त्यानंतरच या गीताला राष्ट्रीय राजकारणात व वातावरणात अधिक ठळकपणे पोहोचता आलं. त्यानंतर आता 1905च्या बंगाल विभाजनाचा काळ होता. या काळातच ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात स्वदेशीचं आंदोलन उभं राहिलं. विद्यार्थी, कामगार, सामान्य नागरिक आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि या आंदोलनाची एक महत्वाची घोषणा बनली, ती म्हणजे वंदे मातरम. 7 ऑगस्ट 1905 रोजी कलकत्त्यात झालेल्या आंदोलनामध्ये वंदे मातरमचा मोठा जयघोष झाला. त्यामुळे हे गीत व ही घोषणा ब्रिटिश विरुद्ध आंदोलनाशी घट्ट जोडली गेली. ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने वंदे मातरम हा फक्त एक गीताचा विषय राहिला नव्हता, तर तो राजकीय प्रतीकांचा आवाज बनला होता. मोर्चांमध्ये घोषणा, सभांमध्ये गायन, स्वदेशी आंदोलनात वापर आणि ब्रिटिश विरुद्ध भावना व्यक्त करण्यासाठी वंदे मातरमचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. म्हणूनच पुढच्या काळात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रवादी चळवळींमध्ये या गीताला विशेष स्थान मिळाले. आता आपण येतोय या विषयाच्या सर्वात संवेदनशील भागाकडे. वंदे मातरमवर वाद नेमका का झाला, याचं उत्तर या गीताच्या कडव्यामध्ये आहे. आज सार्वजनिक कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने पुढील 2 कडवी गायली जातात. पहिल्या भागामध्ये मातृभूमीची स्तुती, तर पुढील कडव्यांमध्ये भारत मातेचे वर्णन करताना धार्मिक प्रतिमांचा उल्लेख केलेला आहे. इथेच काही नेत्यांनी व संघटनांनी आक्षेप घेतला. त्यांचा मुद्दा असा की भारत ही आपली मातृभूमी आहे, तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. पण एखाद्या धार्मिक देवीचं रूपांतर किंवा मातृभूमीची उपासना करताना भाषा सर्व धर्मांच्या नागरिकांना समानपणे स्वीकारता येईल असं नाही. म्हणूनच हा प्रश्न केवळ देशभक्तीचाच आहे की नाही एवढा सोपा नव्हता, तर तो धर्मनिरपेक्षता, धार्मिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय प्रतीकांचा सर्वसमावेशतेशी जोडलेला गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी या प्रश्नांवर समन्वयाचा मार्ग स्वीकारला. 1937 मध्ये काँग्रेस कार्य समितीने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला, कारण या भागामध्ये तुलनेने व्यापक स्वीकार होता. पुढील कडव्यांमध्ये असलेले धार्मिक प्रतिकांमुळे काही समुदायांना अडचण वाटत होती. म्हणूनच सार्वजनिक राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी पहिली 2 कडवी वापरण्याची पद्धत रूढ झाली. इथे एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचं आहे, याचा अर्थ असा नाही की वंदे मातरम रद्द करण्यात आली. आता येऊया स्वतंत्र भारताकडे. 24 जानेवारी 1950 मध्ये भारतीय सभेची शेवटची बैठक होती. या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रगीतासंदर्भात महत्वाची घोषणा केली. जन गण मन हे भारतीय राष्ट्रगीत असेल आणि त्याचवेळी वंदे मातरम, ज्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ऐतिहासिक भूमिका आहे, त्याला जनगणप्रमाणेच आदर दिला जाईल असे स्पष्ट करण्यात आले. 2026 मध्ये वंदे मातरम पुन्हा चर्चेत का आलं? केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 2026 मध्ये राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगानच्या गाण्यासंदर्भात नवीन आदेश व मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. पूर्ण गीतामध्ये असलेल्या धार्मिक प्रतीकांमुळे काही संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला, तर दुसरीकडे सरकार आणि समर्थकांचा मुद्दा असा होता की वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे ऐतिहासिक प्रतीक आहे, त्यामुळे त्याचा सन्मान आणि ऐतिहासिक महत्त्व कमी करता कामा नये. वंदे मातरम समजून घेताना फक्त भावना पुरेशी नाही, तर इतिहास समजून घ्यावा लागतो आणि
इतिहास सांगताना एक बाजू नव्हे तर संपूर्ण चित्र समोर ठेवणे गरजेचे आहे, कारण वंदे मातरम म्हणजे केवळ दोन शब्द नाही, तर तो भारतीय स्वतंत्र लढ्याच्या इतिहासातील एक जिवंत अध्याय आहे.